आणला होता. तर म्हणजे मला मुळा खायला खूप आवडतो. कारण नमस्कार, शुभ संध्याकाळ. तर आज आहे, आता झालेलं आहे संध्याकाळ, वाजलेलं आहे 7:30. चाय वगैरे झालेला आहे, आता जेवणाची तयारी. तर आज जेवणामध्ये काय बनवणार आहे, तर आज मी मुळे आणले होते. हे पाहू शकता, मुळा आणला होता. तर म्हणजे मला मुळा खायला खूप आवडतो. कारण का मुळा हा खूप फायदेशीर आहे आपल्यासाठी. गॅस वगैरे, वात वगैरे होत नाही. तर आता 2 मुळे राहिले होते, तर त्याची मी आता ठेचा बनवणार आहे. तर ठेच्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. चला तर आता लक्षात आलं व्हिडिओ बनवायचा. तर इथं मी बघा 2 मुळे घेतलेले आहे. त्यातला अर्धा मुळे मी आता किसलाय आणि अर्धा राहिलाय. ते 2 मुळे मी स्वच्छ पहिला धुवून घेतले, त्याच्यावरची थोडीशी साल काढून घेतली. अगदी जास्त नाही काढायची, थोडीशी काढायची आहे साल. आणि हा आपल्याला किसून घ्यायचा आहे. आता आपण सगळं किसून घेऊ. तर आता इथं मी मिरच्या थोड्याशा भाजून घेतल्यात तेलामध्ये, आणि इथं थोडी कोथिंबीर आहे आणि शेंगदाणे आहे. तर आपल्याला याचं आता वाटण करायचे. तर तुम्हाला शेंगदाणे जर आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तर ऑप्शनल आहे, असं काही नाही. आता मी मिरच्या टाकल्यात, शेंगदाणे टाकले, कोथिंबीर टाकायची आहे आणि मीठ टाकायचं आहे. तर आता हे आपलं वाटून झाले. असं एकदम बारीक नाही बनवायचं, असं वाटायचं. आता याच्यामध्ये हा जो किसलेला हे आहे मुळा आहे, तो आपल्याला पाणी जर सुटलं असेल तर पिळून घ्या, नसेल तर असंच टाका. तर आता हा जो आहे मी याच्यामध्ये थोडासा 1-2 हे करून ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये मी आता मिक्सरच्या भांड्यात ते टाकून घेणार आहे. पिळून घ्या, म्हणजे मग त्याचं जे पाणी वगैरे असेल ते होणार नाही. कारण का ते मुळ्याला पाणी सुटतंच, आणि मग त्याचं जर पाणी टाकलं तर तो उग्रवास वगैरे येऊ शकतो. थोडंसं आपल्याला फक्त मिक्सरला हे करायचं आहे, जास्त नाही. फक्त 1-2 झटके द्यायचे आहेत फक्त, बाकी जास्त काही बारीक नाही करायचं आपल्याला. इथं पाहू शकता याचं एवढं पाणी निघाले. तर त्याला आपण फक्त एक बटन फिरवायचं आहे बस, बाकी जास्त काही करायचं नाही आपल्याला. तर आता इथं तुम्ही पाहू शकता हा जो आहे हा मिक्स होण्यासाठी फक्त हे केलेलं आहे. आपला जो किस आहे तो पाहू शकता त्याच्यात आहे तसाच आहे. फक्त मिक्स होण्यासाठी आपण फक्त एक हे केलेलं होतं. आता इथं मी तेल म्हणजे ह्याच्यातच भाजून घेतलं होतं. मी भाकर बनवलेली आहे ह्याच्यात, त्याच्यामुळे त्याच ते लोखंडाच्या तव्यामध्येच आपल्याला हा जो हे आहे तो याच्यात टाकून घ्यायचा. लोखंडाच्या तव्यामध्ये ना कोणतीही म्हणजे जेवण खायला खूप भारी लागतं ते. त्याच्यामुळं लोखंडाच्या याच्यात मी काय करते, भाकर बनवून घेतली पहिली, आणि मग त्याच्यामध्येच म्हटलं चला आपण त्याच्यातच बनवूया. त्याला 10 मिनिटं आपल्याला फक्त शिजवून घ्यायचं, गॅस बारीक करायचं. खूप भारी होतो ठेचा, कोणत्याही भाजीला पाठीमागं टाकतो असा हा ठेचा आहे मुळ्याचा. आणि मुळ्यापासून खूप सारे फायदे आहेत. ते तुम्हाला माहीत नसेल तर नक्की हे करा, खाऊन पहा. त्याचे फायदे खूप होतात, मुळ्याचे फायदे. आता आपण पाहणार आहोत की मुळा खाण्याचे फायदे काय. तर मुळा खाल्ल्याने काय होतं, पोटॅशियम, उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते. ज्यांना किडनीचा त्रास असेल तर किडनीतून विषारी वायू पदार्थ जे असतात आपले ते बाहेर करण्यास सुद्धा मदत होते. शरीर हायड्रेट राहते मुळा खाल्ल्याने. तर मुळ्यामध्ये ना भरपूर प्रमाणात ना व्हिटॅमिन सी असते. मुळा खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती आपली आहे जी ती वाढण्यास सुद्धा मदत होते. कोणाला जर ऍसिडिटी किंवा गॅस होत असेल तर मुळा हा रोज सलाड म्हणून तुम्ही जर खाल्ला तर तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. आणि रक्तातील मुळा खाल्ल्याने रक्तातील जे साखरेचे प्रमाण असतं ते नियंत्रणात राहण्यास मदत सुद्धा होते. तर असे आहे मुळा खाण्याचे भरपूर सारे फायदे आहेत.
मुळ्यापासून तुम्ही मुळा जर रोज जेवणामध्ये खाल्ला तर तुम्हाला जे काही आजार आहे तुमचे ते दूर होण्यास नक्कीच मदत होईल. तर मुळा अनेक प्रकारांमध्ये म्हणजे खाल्ला जातो. तर तुम्ही सलाडमध्ये खा, ठेचा खा किंवा कसा तुम्हाला जमेल तसा खा. पण मुळा खाल्ल्याने खूप सारे जे रोग आहेत किंवा काही जे आपल्या शरीराला झालेले जे हे आहेत ते कमी होण्यास मदत होते. तर तुम्ही हा जो ठेचा आहे तो बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता.